राज्यात सध्या पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र या चर्चेवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी अतिशय स्पष्ट, परखड आणि थेट भूमिका मांडली आहे. त्यामुळे दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे का, की केवळ ही चर्चेपुरतीच गोष्ट आहे? यावर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. उत्तम जानकर म्हणतात, शरद पवार साहेबांचे विचार वेगळे आहेत आणि अजित पवारांचे विचार वेगळे आहेत. त्यामुळे दोन राष्ट्रवादी एकत्र येतील असं तरी मला वाटत नाही. इतकंच नाही तर त्यांनी या शक्यतेची तुलना थेट बिर्याणीमध्ये गुळवणी मिसळण्यासारखी अशी करत खोचक टोला लगावला आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर अजित पवारांवर सर्वात तीव्र टीका करणाऱ्या नेत्यांमध्ये उत्तम जानकर यांचं नाव आग्रही आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत सुनित्रा पवार यांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेत त्यांनी अजित पवारांवर सरकून टीका केली. ते उत्तम जानकर हे अजित पवारांचे कट्टर विरोधक म्हणून राज्यभर ओळखले जातात. आता पुन्हा दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चांवर प्रतिक्रिया देताना जानकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, की अजित पवार सध्या सत्तेबरोबर आहेत. त्यामुळे दोन राष्ट्रवादी एकत्र यायच्या असतील तर अजितदादांना आधी सत्तेतून बाहेर पडावं लागेल. जानकर पुढे असंही म्हणतात, की अजित पवार हे सध्या सत्तेबरोबर आहेत. म्हणजेच ते त्यांच्या मते सत्तेबरोबर आहेत. पण जर राष्ट्रवादी एकत्र यायची असेल तर त्यांना सत्ता सोडून शरद पवार साहेबांच्या विचारांनी पुढे जावे लागेल. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, की शरद पवार गटाला वेगळी संख्याबळाचे किंवा सत्तेचा विचार नाही, तर विचारधारेचा आणि धोरणाचा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. जानकर स्पष्टपणे सांगतात, की कोणताही पक्ष हा ठराविक विचारधारेवर चालत असतो. आम्ही पवार साहेबांच्या विचारधारेवर, धोरणावर काम करतो. म्हणजेच सत्ता हे अंतिम ध्येय नसून विचाराशी तडजोड न करण्याची भूमिका शरद पवार गटाने घेतल्याचं जानकरांच्या वक्तव्यातून स्पष्ट दिसत आहे. या सगळ्या वक्तव्याचा परिणाम सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावरही दिसून येतो. जानकर म्हणतात, की सोलापूर जिल्ह्यात तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवली जात आहे. काही ठिकाणी तिढा निर्माण झाला असला तरी तरी त्या ठिकाणी तडजोड केली जाईल. मात्र ग्रामीण भागात आजही शरद पवारांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग आहे, असा दावा त्यांनी केला आहे. इतकंच नाही तर त्यांनी निवडणूक प्रक्रियेवरही थेट भाष्य करत ईव्हीएम तपासल्याशिवाय जिल्ह्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यामुळे आगामी निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा एकदा त्यांनी अजित पवारांना थेट संदेश दिला आहे. अजित पवारांना आता निर्णय घ्यावा लागेल. एकतर सत्तेत राहायचं किंवा शरद पवारांच्या विचारासोबत यायचं. दोन्ही एकत्र शक्य नाही, अशी ठाम भूमिका जानकर यांनी मांडली आहे. या संपूर्ण वक्तव्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते, की दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा जरी सुरू असल्या, तरी शरद पवार गटात त्यासाठी सध्या तरी कुठलीही अनुकूल मानसिकता नाही. उलट उत्तम जानकरांसारखे नेते या एकत्रीकरणाच्या विरोधात ठामपणे उभा असल्यामुळे ही फूट लवकर मिटेल अशी शक्यता दुप्पट आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीचं राजकारण अधिकच धारदार, अधिक संघर्षमय आणि अधिक स्पष्ट भूमिका घेणारं असेल असं तरी दिसतंय. त्याचबरोबर महापालिकेमध्ये शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आले होते. त्याचा फटका देखील त्यांना बसलेला आहे. म्हणजेच त्यांच्या कमी जागा निवडून आल्या आहे. त्यामुळे पुढील काळात अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील असे तरी चिन्ह दिसत नाहीये. यावर आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.